Hello and good morning dear students. I am Miss Sonam Pawar and today we are continue our subject Human Resource Management. In today's lecture we have discussed the disadvantages of employees training. Okay? आज आपण या लेक्चर्समध्ये एम्प्लॉईजना जे ट्रेनिंग दिले जाते ते ट्रेनिंग दिल्यामुळे ते ऑर्गनायझेशनला कोणते डिसॲडव्हान्टेजेस प्राप्त होतात ते डिसॲडव्हान्टेजेस आजच्या लेक्चर्समध्ये डिस्कस करणार आहोत. तर तुम्हाला माहितीच आहे ट्रेनिंग म्हणजे काय. तर ट्रेनिंग हे कोणाला दिले जाते तर ते एम्प्लॉईजना दिले जाते. मग ट्रेनिंग देणे का गरजेचे आहे तर जे एम्प्लॉईज असतात त्यांच्याकडे ऑल नॉलेज असेल असे नसते. तर ते जे काही काम करणार आहे त्या कामाचे प्रॉपर त्यांना नॉलेज देण्यासाठी त्यांचे स्किल्स इम्प्रूव्ह करण्यासाठी त्याचबरोबर ते जे काही काम करणार ते करण्यासाठी जे काही मेथड्स यूज केले जातात ती जे काही मशीन असेल ती जी काही टेक्नॉलॉजी असेल ती कशा प्रकारे हँडल केली पाहिजे यांचे नॉलेज देण्यासाठी त्यांना ट्रेनिंग देणे गरजेचे असते. म्हणून ट्रेनिंग इज द प्रोसेस ऑफ लर्निंग अँड अंडरस्टँडिंग द मेथड अँड ट्रिक्स ऑफ द ऑर्गनायझेशन. सो ट्रेनिंग इट हेल्प्स the trainees to get to know about the process of the organization, and managers identify gaps in their employees' knowledge and experience when they hire them. They can do this through observation or testing. Gaps in knowledge and experience affect how well an employee does her job. Training helps an employee do her job better right now. So training on procedures and policies is essential to integrating the new employee into the workplace. So this training or development, why is important? So training and development are important not only for company success but they are also important parts of maintaining employee satisfaction. आता हे जे काही एम्प्लॉईजना ट्रेनिंग दिली जाते ते फक्त ती जी काही कंपनी असेल ती जी काही ऑर्गनायझेशन असेल त्या ऑर्गनायझेशन सक्सेस मिळवण्यासाठीच इम्पॉर्टंट नाही आहे. तर जे काही एम्प्लॉई आहे त्या एम्प्लॉईचं सॅटिस्फॅक्शन म्हणजे तो समाधानी व्हावा, ते जे काही काम करणार आहे त्या कामापासून त्याला समाधान मिळावे, त्याचबरोबर त्याला त्या कामाचे पूर्णपणे नॉलेज मिळावे यासाठी ते ट्रेनिंग देणे गरजेचे असते, ते महत्त्वाचे असते. Training and development show that the company values and employees as individuals and as a professional. तर एम्प्लॉईजना ट्रेनिंग दिल्यामुळे काय होते तर जी काही कंपनी आहे त्या कंपनीची व्हॅल्यू देखील निदर्शनास येते. म्हणजे एखादी ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनचे जे काही एम्प्लॉईज आहेत ते चांगले क्वालिटेटिव्ह असेल, मग ते क्वालिटेटिव्ह असण्यासाठी त्यांना त्यांचे ते जे काही काम करतात त्याचे नॉलेज देणे आवश्यक असते. त्यांच्याकडे ते जर क्वालिटेटिव्ह त्याचबरोबर क्वालिफाईड एम्प्लॉई असतील तर ते चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स करू शकतात. मग ते चांगल्या प्रकारचे प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस तयार करू शकतात, ते सर्व्हिसेस चांगल्या प्रकारे ते कस्टमर्सना प्रोव्हाइड करू शकतात. यासाठी ते एम्प्लॉईज चांगल्या प्रकारचे ट्रेन असणे आवश्यक असते. आणि जर एम्प्लॉई समाधानी असेल, तो सॅटिस्फाय असेल तरच तो त्या ठिकाणी जास्तीचे काम करू शकतो. व्हेन एम्प्लॉईज फील व्हॅल्यूड, जर ज्या ऑर्गनायझेशनमध्ये एम्प्लॉईज काम करतात ते स्वतःला त्या ऑर्गनायझेशनने काम केल्याबद्दल व्हॅल्युबल असे त्यांना फिलिंग येत असेल तरच दे आर मोर लाईकली टू वॉन्ट टू स्टे इन देअर जॉब. त्यानंतरच ते ऑर्गनायझेशनमध्ये राहण्यासाठी तयार होतात. त्यांची इच्छा त्या ठिकाणी क्रिएट होते की हां, मला याच ऑर्गनायझेशनमध्ये काम करायचं आहे, मी या ठिकाणी जे काही काम करतो त्यापासून माझं सॅटिस्फॅक्शन होतं, मला या ठिकाणी जे काही काम दिले जाते ते मी चांगल्या प्रकारे करू शकतो, त्याचे नॉलेज माझ्याकडे आहे, माझ्याकडे त्यासाठी चांगले स्किल्स आहेत, असे जेव्हा त्या एम्प्लॉयला वाटेल, त्याला स्वतःची व्हॅल्यू त्या ऑर्गनायझेशनसाठी चांगल्या प्रकारची आहे असे वाटत असेल तरच तो त्या ऑर्गनायझेशनमध्ये राहण्यास तयार होतो. म्हणून त्या एम्प्लॉईंना चांगल्या प्रकारचे तयार करण्यासाठी, त्यांचे नॉलेज इम्प्रूव्ह करण्यासाठी, त्यांचे स्किल्स वाढवण्यासाठी आणि त्यांनी जे काही काम करत असेल ते कामाचे त्यांना ते परफॉर्मन्स चांगले प्रकारे करू शकतील यासाठी त्या एम्प्लॉईजना ट्रेनिंग हे प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनने दिलेच पाहिजे. आता आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये पाहिले आहे की एम्प्लॉईजना ट्रेनिंग दिल्यामुळे कोणकोणते
ॲडव्हान्टेजेस ते ऑर्गनायझेशनला प्राप्त होतात. ओके, मग आजच्या लेक्चर्समध्ये आपण एम्प्लॉईजना ट्रेनिंग दिल्यामुळे जे काही डिसॲडव्हान्टेजेस प्राप्त होतात ते डिस्कस करणार आहोत. कारण की प्रत्येक गोष्टींचे फायदा पण ठरलेला असतो आणि तोटा देखील ठरलेला असतो. मग त्याचे फायदे, त्याचे ॲडव्हान्टेजेस तर आपण ऑलरेडी पाहिले आहेत. आता या एम्प्लॉईजना ट्रेनिंग दिल्यामुळे जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनला कोणकोणते डिसॲडव्हान्टेजेस प्राप्त होतात, कोणते तोटे सहन करावे लागतात, तर यामधील फर्स्ट डिसॲडव्हान्टेजेस आहे एम्प्लॉईजना ट्रेनिंग देण्याचा, तो म्हणजे लॅक ऑफ इंटरेस्ट. सो देन सेकंड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ ट्रेनिंग सेशन कॅन बी कॉम्प्लिकेटेड. देन sparing extra time for training can be stressful for workers. Then effect on concentration. Next is training and skills development cost time and money. And last is switching to a new job. त्याचबरोबर जे काही एम्प्लॉईज आहेत त्या एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्यासाठी कॉस्ट मोठ्या प्रमाणात खर्च करावे लागते त्या ऑर्गनायझेशनला. त्यानंतर जे एम्प्लॉईज आहेत त्या एम्प्लॉईचा स्ट्रेस देखील इन्क्रीज होत असतो आणि एम्प्लॉईजना जे ट्रेनिंग दिली जाते त्याची प्रोसेस जर लाँग रन असेल त्याचा इफेक्ट देखील त्यावरती होतो. असे डिसॲडव्हान्टेजेस एम्प्लॉईजना ट्रेनिंग दिल्यामुळे ऑर्गनायझेशनला आणि त्या वर्कर्सना दोघांना सहन करावे लागतात. नाव लेट्स सी वन बाय वन. आता जे काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत ते आपण वन बाय वन या ठिकाणी डिस्कस करूयात. तर फर्स्ट डिसॲडव्हान्टेजेस आहे एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्याचा, तो म्हणजे लॅक ऑफ इंटरेस्ट. सो एम्प्लॉईज आर ऑल्सो ह्युमन्स हू हॅव अ लिमिट टू सीट अँड लिसन अराउंड. तर जे काही एम्प्लॉईज आहेत, जो काही वर्कर आहे तो एक कोण आहे, तो एक ह्युमन बिईंग आहे, तो एक मानव प्राणी आहे. मग त्यांना बसण्याची किंवा त्यांना ऐकण्याची अशी काही लिमिटेशन्स, त्याची काही मर्यादा असते. And if a training session is a longer than usual, the employees will most likely get tired and disinterested in their session. आणि जर एम्प्लॉईजना ट्रेनिंग जेव्हा ऑर्गनायझेशन देत असते त्याचे टायमिंग हे जास्त असेल तर ते जे एम्प्लॉईज आहेत ते थकून जातात, त्यांचा उत्साह कमी होतो. त्याचबरोबर द सेम सिच्युएशन कॅन अरायझेस व्हेन द ट्रेनिंग सेशन आर हेल्ड विथ रिपीटेड डेटा अँड थेअरी कन्सेप्ट. समजा एम्प्लॉईजना जे काही ट्रेनिंग दिली जाते आणि त्या ट्रेनिंग एम्प्लॉईजना जे दिली जाते त्याची जी काही डेटा आहे, त्याची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती पहिल्यांदाच त्या एम्प्लॉईंना माहिती असेल. ओके, तर तो डेटा त्या ठिकाणी रिपीट झाला असेल तर त्याची त्या ठिकाणी पुनरावृत्ती झाली असेल तर काय होते, त्या ठिकाणी देखील सेम सिच्युएशन उद्भवू शकते. म्हणजे जे एम्प्लॉईज असतात ते कंटाळून जातात. त्याचबरोबर ते जे काही ट्रेनिंग प्रोग्राम ते ऑर्गनायझेशनने ऑर्गनाईज केलेले असते त्याच्यामध्ये सहजा मिक्स होत नाहीत, कारण की तेच वारंवार ऐकण्याची त्यांची त्या ठिकाणी क्षमता राहत नाही. त्यामुळे जर एम्प्लॉईजना ट्रेनिंग द्यायची असेल तर त्या ऑर्गनायझेशनने काय केले पाहिजे, तर त्यांना नवनवीन माहिती प्रोव्हाइड केली पाहिजे. सेम डेटा त्या ठिकाणी रिपीट झाला तर जे एम्प्लॉईज आहेत ते सहसा त्याच्यामध्ये मिक्स होत नाही, ते कंटाळून जातात आणि त्यांचा इंटरेस्ट त्या ठिकाणी कमी होतो. कारण की एखादी गोष्ट जर त्यांना वारंवार ऐकावी लागत असेल, करावी लागत असेल तर त्या ठिकाणी त्यांचा इंटरेस्ट आपोआप कमी झालेला दिसतो. हा पहिला डिसॲडव्हान्टेजेस आहे या एम्प्लॉईजना ट्रेनिंग देण्याचा. त्यानंतरचा सेकंड डिसॲडव्हान्टेजेस आहे तो म्हणजे ट्रेनिंग सेशन कॅन बी कॉम्प्लिकेटेड. आता एम्प्लॉईजना जे काही ट्रेनिंग दिली जाते त्यासाठी वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम्स त्या ऑर्गनायझेशनला ऑर्गनाईज करावे लागतात. मग हे जे काही ट्रेनिंग सेशन असते, ओके, ते एम्प्लॉईजना जे ट्रेनिंग दिली जाते त्याचे काही सेशन्स ठरलेले असतात आणि जर ते कॉम्प्लिकेटेड असतील तर त्याचा डिसॲडव्हान्टेजेस त्या ऑर्गनायझेशनला, त्या वर्कर्सना सहन करावा लागतो, त्याचा तोटा होत असतो. Some training and development programs may include heavy use of theory and practical information that can be hard to understand for workers. In some departments, skill development programs are based on too much of theory than application. Plenty of theoretical instruction and data can be confusing or boring. तर दुसरा डिसॲडव्हान्टेजेस कोणता आहे एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्याचा, तो म्हणजे ट्रेनिंग सेशन कॅन बी कॉम्प्लिकेटेड. तर काही ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम्समध्ये मोठमोठ्या थेअरींचा व प्रॅक्टिकल इन्फॉर्मेशनचा
खूप जास्त प्रमाणात वापर केला जातो. मग अशी जी काही इन्फॉर्मेशन असेल, ओके, अशी इन्फॉर्मेशन त्या एम्प्लॉईजना त्वरित लवकरच समजेल असे नसते, ते समजणे त्यांच्यासाठी अत्यंत कठीण असते. मग काही जे काही डिपार्टमेंट असतात ते डिपार्टमेंटमध्ये जे स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स आयोजित केले जातात व ते प्रोग्राम्स बहुतेक वेळा जे काही थेअरी असतात, जे काही सिद्धांत असतात त्याच्यावर आधारित असतात. मग या थिअरॉटिकल इन्स्ट्रक्शन्स किंवा डेटा खूप कन्फ्यूज करणारा असतो, त्यामुळे त्या एम्प्लॉयचे कन्फ्युजन निर्माण होते व ते त्या एम्प्लॉईजना जे ट्रेनिंग दिली जाते त्या ठिकाणी ते बोर होत असतात. म्हणून जर कॉम्प्लिकेटेड जर या ठिकाणी सिच्युएशन क्रिएट झाली तर ते एम्प्लॉय सहसा त्या ट्रेनिंगमध्ये मिक्स होत नाही. हा या एम्प्लॉईजना ट्रेनिंग देण्याचा सेकंड डिसॲडव्हान्टेजेस आहे. त्यानंतरचा थर्ड डिसॲडव्हान्टेजेस आहे एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्याचा, तो म्हणजे स्पेअरिंग एक्स्ट्रा टाईम फॉर ट्रेनिंग कॅन बी स्ट्रेसफुल फॉर वर्कर्स. ओके, स्पेअरिंग एक्स्ट्रा टाईम फॉर ट्रेनिंग कॅन बी स्ट्रेसफुल फॉर वर्कर्स. सो employees are oftentimes asked to participate in the skill development program after ending their shifts. This extra time hard to manage as they are less likely to spend it with their families. So on the other hand, in order to stay up to date with the latest trends and knowledgeable in a specific area, the training hours can extend it further. This is the return can make the staff more stressed आउट रॅदर दॅन मोटिवेटेड. तर एम्प्लॉईजना त्यांच्या ज्या काही शिफ्ट्स ठरलेल्या असतात, आता अनेक वर्कर्स ऑर्गनायझेशनमध्ये काम करतात. मग ऑर्गनायझेशनमध्ये जे वर्कर्स काम करतात ते काम करण्यासाठी त्यांचे टायमिंग ठरलेले असते, त्यांचे शिफ्ट्स ठरलेले असतात. मग त्या शिफ्ट संपल्यानंतर अनेकदा ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम्समध्ये त्या एम्प्लॉईजना पार्टिसिपेट होण्यास सांगितले जाते. हा त्यांचा जो वेळ असतो तो त्यांना त्या ट्रेनिंगसाठी द्यावा लागतो, त्यामुळे ते त्यांच्या फॅमिलीसोबत जास्त वेळ स्पेंड करू शकत नाही, फॅमिलीबरोबर ते जास्त वेळ घालवता येत नाही. त्याचबरोबर दुसरीकडे जे काही लेटेस्ट ट्रेंड असतात व एखाद्या स्पेसिफिक एरियाविषयी नॉलेज त्या एम्प्लॉईजना द्यायचे असेल तर ते ऑर्गनायझेशन काय करते, ट्रेनिंग प्रोग्राम्स आयोजित करते. मग त्या ठिकाणी जे एम्प्लॉईजना जे ट्रेनिंग दिले जाते त्याचे ट्रेनिंगचे जर तास, त्याची आवर्स हे जास्त प्रमाणात असेल किंवा ते इन्क्रीज झाली तर काय होणार, ते एम्प्लॉई त्या ठिकाणी जास्त वेळ थांबावे लागणार आहे. कारण जे लेटेस्ट ट्रेंड्स आहेत त्याविषयी त्यांचं ऑल नॉलेज देणे गरजेचे असते. पण अशा वेळी ते एम्प्लॉईजना ते मोटिवेट करण्याऐवजी ते स्ट्रेसमध्ये जातात, कारण की ऑर्गनायझेशनमध्ये काम करायचे आणि काम करून झाल्यानंतर ते ट्रेनिंग प्रोग्राम्समध्ये त्यांना पार्टिसिपेट व्हावे लागते. मग त्यांचा जे काही जास्त वेळ आहे, काम केल्यानंतरचा जो राहिलेला उर्वरित जो वेळ आहे तो त्यांना त्या ट्रेनिंग प्रोग्राम्ससाठी द्यावा लागतो. साहजिकच त्यांना जास्त टाईम त्या ऑर्गनायझेशनसाठी द्यावा लागत असेल तर ते काम करावे लागत असेल तर ते वैतागून जातात, त्यांना कंटाळा येतो, मग ते काम करण्यास टाळतात. हा देखील एम्प्लॉईजना ट्रेनिंग देण्याचा एक मोठा तोटा आहे. त्यानंतर आहे इफेक्ट ऑन कॉन्सन्ट्रेशन. आता जे एम्प्लॉईज काम करतात ते काम करताना त्यांना फुल कॉन्सन्ट्रेशनची गरज असते, कारण ते काम करताना चांगल्या प्रकारे त्यांनी काम केले पाहिजे, त्यांच्यापासून कोणत्याही चुका झाल्या नाही पाहिजे, कोणते ॲक्सिडेंट झाले नाही पाहिजे, यासाठी त्यांचे कॉन्सन्ट्रेशन त्या कामामध्ये असणे गरजेचे असते. मग असे व्हेन द एम्प्लॉईज वर्क कन्सिस्टंटली ऑन देअर टास्क दे डू नॉट लूज कॉन्सन्ट्रेशन ऑफ द वर्क, बट समटाईम्स they work and do training together which lose their productivity and concentration as well. जेव्हा जे काही एम्प्लॉईज आहेत, जे वर्कर्स आहेत, त्यांना जे टास्क दिलेले असतात, ओके, ते कंप्लीट करण्यासाठी वारंवार त्यांना कामच करावे लागते. मग त्या कामाकडेच त्यांचे फुल कॉन्सन्ट्रेशन असते, परंतु कधीकधी ते काम पण एकत्र करतात व कामाचं ट्रेनिंग देखील एकत्र घेतात, त्यामुळे त्यांचे कॉन्सन्ट्रेशन हा लूज होतो, कोणत्याही कामाकडे पूर्णपणे लक्ष त्यांचं केंद्रित होऊ शकत नाही. ओके, म्हणून एम्प्लॉईजना जे ते काम करतात ते कामच त्यांना करू दिले पाहिजे. आणि त्यांचं जो काही ट्रेनिंग असेल, त्यांना जर एम्प्लॉईजना ट्रेनिंग द्यायचीच असेल तर ते जे काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशननी स्पेशल डे त्या ट्रेनिंगसाठी ठेवला पाहिजे, जेणेकरून ते
त्यांचे जे पूर्णपणे काम आहे त्या कामाकडे कॉन्सन्ट्रेशन करतील आणि जर ट्रेनिंग असेल तर ट्रेनिंगकडेच कॉन्सन्ट्रेशन. एकाच वेळी 2 कामं ते वर्कर्स करू शकत नाही. यामुळे या एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्याचा आणखीन एक महत्त्वाचा डिसॲडव्हान्टेजेस कोणता आहे, तर जे काही एम्प्लॉईचे कॉन्सन्ट्रेशन असते त्या कॉन्सन्ट्रेशनवरती याचा इफेक्ट होत असतो. त्यामुळे ते एम्प्लॉई जे काम करतात ते चांगल्या प्रकारे होऊ शकत नाही, ते करू शकत नाही. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा डिसॲडव्हान्टेजेस आहे या ट्रेनिंगचा, तो म्हणजे ट्रेनिंग अँड स्किल्स डेव्हलपमेंट, कॉस्ट, टाईम अँड मनी. सो कंडक्टिंग अ ट्रेनिंग अँड स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम cost both time and money for the company. Affording a trainer, installing equipment and upgrading the infrastructure can be a task at hand for the HR team. So advanced training compared to in-house certainly cost more and can disturb the company's budget when paying both the staff and the trainer. Also, the time employees can use for office related operations is taken by another training and development program which hence productivity. सो ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम्स ऑर्गनाइज करण्यासाठी कंपनीचा वेळ व पैसे दोन्ही खर्च होत असतात. एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्यासाठी जे ट्रेनर बोलावले जातात त्यांच्यासाठी पैसे खर्च करावे लागतात, कारण की ते फ्रीमध्ये तर ट्रेनिंग देणार नाहीत. त्याचबरोबर ते जे सांगतील त्यानुसारच त्या ऑर्गनायझेशनला त्यांचे इक्विपमेंट्स इन्स्टॉल करावे लागतात. त्यांना त्यांचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये सुविधा फॅसिलिटीज इम्प्रूव्ह करण्यासाठी जी काय HR टीम आहे त्या HR टीमला खूप काम करावे लागते, कारण की ती जे ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनने एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्यासाठी जर बाहेरील व्यक्ती अपॉइंट केला असेल तर त्यासाठी त्यांना असा वेळ व पैसा खर्च करावाच लागतो. इन हाऊसच्या तुलनेत ॲडव्हान्स ट्रेनिंग देण्यासाठी अधिक खर्च ऑर्गनायझेशनला करावा लागतो. एम्प्लॉईज व ट्रेनर या दोघांना पैसे द्यावे लागतात, त्याचा इफेक्ट कंपनीच्या बजेटवरती होतो. ट्रेनिंगसाठी वेळ वाया घालवावा लागतो आणि त्यामुळे जे काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशन रिअल वर्कसाठी एम्प्लॉईजना पुरेसा वेळ देता येत नाही. त्याचा इफेक्ट ऑर्गनायझेशन जी काही प्रोडक्टिव्हिटी आहे त्या प्रोडक्टिव्हिटीवरती होतो आणि ट्रेनिंग हे एक प्रकारे त्या ठिकाणी एक अडथळा देखील निर्माण करत असतो, कारण की ऑर्गनायझेशनची अनेक ऑब्जेक्ट्स ठरलेले असतात, त्यांचे गोल्स ठरलेले असतात की कोणत्या टाईमला कोणते काम कंप्लीट करायचे असते. मग जर त्या वेळी ते काम कंप्लीट नाही झाले तर त्याचा इफेक्ट त्या ऑर्गनायझेशनवरती होत असतो. आणि त्याचबरोबर आता या एम्प्लॉईजना ट्रेनिंग द्यायचे म्हटले की त्या एम्प्लॉईचा त्या ठिकाणी वेळ जाणार आहे. मग तो एम्प्लॉई त्या ठिकाणी ट्रेनिंग घेण्यासाठी बसला की जी काही ऑर्गनायझेशन त्या ऑर्गनायझेशनची जी काही प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट बनवण्याचे त्या ठिकाणी स्टॉप होणार आहे. मग ती प्रोडक्टिव्हिटी लेवल त्या ऑर्गनायझेशनची आपोआप कमी झालेली दिसून येते. हा या एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्याचा आणखीन एक महत्त्वाचा डिसॲडव्हान्टेजेस आहे. आणि त्यामध्ये एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्याचा आणखीन एक महत्त्वाचा लास्ट डिसॲडव्हान्टेजेस कोणता आहे, तो म्हणजे स्विचिंग टू अ न्यू जॉब. हा तर अत्यंत भयानक असा हा डिसॲडव्हान्टेजेस त्या ऑर्गनायझेशनला फेस करावा लागतो. स्विचिंग टू अ न्यू जॉब म्हणजे काय? सो प्रिपेअर्ड अँड पॉलिश्ड वर्कर्स इज रेडी टू जम्प टू अनादर ऑर्गनायझेशन दॅट ऑफर्स गुड पर्क्स अँड सॅलरी. So the market is full of competitors and who want their employees with the same or advanced skills. So workers can switch to a better job given that they acquire in depth knowledge and experience. So whether an employee stays after training or not is one of the most dreaded disadvantages of training and development for an organization. तर जे काय एखादा वर्कर आहे, जर तो एखादा वर्कर प्रॉपर प्रिपेअर वर्कर असेल, ज्या कंपनीमध्ये चांगलीच त्याला सॅलरी किंवा अनेक बेनिफिट्स अलाउन्सेस मिळत असतील तर तो लगेचच त्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करण्यासाठी जायला तयार असतो. मार्केटमध्ये कॉम्पिटिशन हे खूप आहे, तिथे टिकण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. मग अशा वेळेस जे काही एम्प्लॉईज आहे त्या एम्प्लॉईजना ऑर्गनायझेशनने ट्रेनिंग दिले की ती एम्प्लॉईचे नॉलेज हे इन्क्रीज होत असते, त्यांच्या स्किल्स इम्प्रूव्ह होत असतात, त्यांना त्यांच्या कामाचा एक्सपिरियन्स येतो. मग ते एम्प्लॉईज दुसऱ्या आणखीन चांगला जॉब सर्च करून त्या ठिकाणी जाऊ शकतात. हा या ट्रेनिंगचा खूप मोठा तोटा त्या ऑर्गनायझेशनला सहन करावा लागतो.
एम्प्लॉईज हा ट्रेनिंग घेतल्यानंतर त्या ऑर्गनायझेशनमध्ये राहतो की नाही, ओके, त्या ऑर्गनायझेशन टिकून राहतो की नाही याची भीती त्या ऑर्गनायझेशनला असते. हा त्या ऑर्गनायझेशन अत्यंत भयानक असा डिसॲडव्हान्टेजेस आहे जो एम्प्लॉईजना ट्रेनिंग देण्याचा होतो. असे अनेक डिसॲडव्हान्टेजेस एम्प्लॉईजना ट्रेनिंग देण्याचे आहेत. परंतु प्रत्येक गोष्टीचे काही ॲडव्हान्टेजेस असतात आणि काही डिसॲडव्हान्टेजेस हे ठरलेले असतात. अशाच प्रकारे एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्याचे देखील काही ॲडव्हान्टेजेस देखील आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये ऑलरेडी डिस्कस केले आहे. तर आजच्या लेक्चर्समध्ये आपण एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्याचे जे काही डिसॲडव्हान्टेजेस आहे ते पाहिले आहे. त्यामध्ये फर्स्ट डिसॲडव्हान्टेजेस आहे तो म्हणजे लॅक ऑफ इंटरेस्ट, देन ट्रेनिंग सेशन कॅन बी कॉम्प्लिकेटेड, then sparing extra time for training can be stressful for workers, then effect on concentration, next is training and skills development cost time and money, and last is switching to a new job. There are some disadvantages of training. तर अशा प्रकारे आज आपण या लेक्चर्समध्ये एम्प्लॉईजना जे ट्रेनिंग दिले जाते जे डिसॲडव्हान्टेजेस आहेत ते आपण या ठिकाणी डिस्कस केले आहे, त्यांचा स्टडी केलेला आहे. ओके, थँक्यू.